मुंबई शिक्षक मतदारसंघावरून महायुतीमध्ये सध्या रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी 2 उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। बोरनारेंनी एक भाजपच्या नावावरती आणि दुसरा अपक्ष म्हणून अर्ज घेतलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक मतदारसंघामधून शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे। या उलट बोरनारे यांनी अर्ज घेतल्यामुळे महायुतीमध्ये आता बंडखोरी होणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुशांत, अमोल, आपण जर बघितलं असेल तर विधान परिषदेच्या 4 जागांसाठी खरं तर निवडणूक होते आणि त्यामध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपण जर पाहिलं असेल तर शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर केली। दुसरीकडे भाजप देखील मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुक आहे आणि या ठिकाणी बोरनारे जे आहेत, अनिल बोरनारे यांनी इच्छा व्यक्त केली आहे। त्यांनी आज 2 उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, अर्ज घेतलेले आहेत। एक भाजपच्या नावाने त्यांनी अर्ज घेतलाय तर दुसरा अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज घेतलाय। त्यामुळे आता या शिक्षक मतदारसंघात नवीन ट्विस्ट आलेला आहे। एकीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी जाहीर केलेला असताना आता भाजपकडून इच्छुक असलेले अनिल बोरनारे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। त्यामुळे आता महायुती नेमका यावर कसा तोडगा काढणार ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं असेल तर कोकण पदवीधर साठी देखील तीच चर्चा जी आहे ती सुरू आहे। त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर निरंजन डावखरे इच्छुक असताना दुसरीकडे मनसेने देखील उमेदवारी अर्ज नाव जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर आता मुंबई शिक्षक मतदारसंघात देखील नवा एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे। अमोल, सुशांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।